नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत राधाकृष्ण टेम्पल कल्याण येथे. तर आता आपण डोंबिवलीवरून निघतोय. प्रतीक इथे ड्राईव्ह करतोय आणि त्याचबरोबर आमच्या दोघांचे फ्रेंड्स आहेत, ते पण आपल्याला जॉईन करतायत थोड्याच वेळात. तर त्यांना आपण पिकअप करायला आता स्टेशनला चाललोय. त्यांना 9:30चा टाइम दिला होता आणि आम्ही स्वतः 10 वाजता चाललोय. येस, ते तिथे 9:15 वाजतापासूनच थांबलेले आहेत. काही 9:15 वाजेपर्यंत थांबलेलं नाहीये. त्याच्यामुळे ते नाश्ता करत होते. त्यांनीच आम्हाला सांगितलेलं होतं की आम्हाला लेट होणार आहे. सो ठीक आहे, चलता येत ना. मंदिराचा टायमिंग 1 वाजेपर्यंत आहे, म्हणजे दुपारी, आणि नंतर परत 4 वाजता चालू होतं. तर तोपर्यंत ऑब्व्हियसली आपण पोहोचतोय. इथून 43 मिनिट्सचा डिस्टन्स आहे जर तुम्ही डोंबिवलीवरून येत असाल तर. आणि कल्याणवरून तर मला वाटतं अजूनच जवळ असेल. ठीक आहे, सो आता आपण पोहोचतोय स्टेशनला. आता आपण स्टेशनला पोहोचतोय. तर इथे हॉटेल रसरंजन म्हणून फेमस हॉटेल आहे डोंबिवली मधलं. तर तिकडेच ते लोक थांबलेले आहेत. हे बघ, इकडे हे लोकच आहेत का रे पिंक वाले? हे समोर दोघे दिसतात, हे आमचे मित्र आहेत. वेलकम 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 वेलकम. 2738 खाली उतरा, खाली उतरा. अरे थोबाड तरी दाखव तुझं. कुठे चाललोय आपण? यार टिटवाला मंदिर. टिटवाला मंदिर नाही जायचंय, कल्याणला जायचंय. कल्याण मंदिर, कल्याण राधाकृष्ण मंदिर. ही एकदम पूर्ण ह्याच्यामध्ये आली आहे. काय करणार त्याला ट्रेडिशनल. बाकीच्या ड्रेसला इस्त्री करायची होती आणि इस्त्री झालं नाहीये. ओके, हा टिटवाळा कॅन्सल का झाला आपला? काय बोलताय? तुम्ही 9:30ला भेटणार होते, त्याचं झालं काय? काय नाही, उशीर झाला. तुम्हीच लेट केलेला नाही, ना. आम्ही- तुम्हाला काय बोला, आम्ही- एवढ्या लवकर मला पॉसिबल नाही होणार, हे नाही होणार, ते नाही होणार. आम्ही सांगितलं की ठीक आहे आम्ही येतो आणि आम्हाला फक्त 10 मिनिटं लेट झाला. घरी जा. स्वातीच्या इथे आलोय आता आपण. अरे स्वातीला हाय करून जाऊ. रिजन्सी अनंत. कुठल्या बिल्डिंग मध्ये राहते? त्या बिल्डिंगचं हे नाही माहिती मला. अरे मग तुला माहिती काय? तुला हे माहित नाही, तुला ते माहित नाही, कळतच नाही. दिसत नाहीयेस तू. इकडे जरा इकडेच राहा. तर इकडे येऊन बोल. इकडे, तर इकडे. ह्याच्यात बोल, तुला काय बोलायचं तुझं व्यक्त कर मत. मला एवढंच म्हणायचंय आता किती हळू बोलतो. की तुला येतं काय? ना तुला रस्ता माहिती, ना तुला स्वातीचं घर माहिती. तुला जायचंय का स्वातीच्या घरी? जायचंय का? हा, पण नाश्ता करून कांदे पोहे बनवायला सांग तिला. स्वाती आता ऑफिसला गेली असणार. चालेल चालेल, ओके बाय. ते चल, आता खूप बोललास. बोल, काय बोलत होता? लोकेशन हिने टाकून दिलं आणि माझ्यावरती आहे. अजिबात नाही. त्याच्यावरती हा काय बोलत होता? योगेश काय बोलत नाही. योगेश काय बोलत होता त्याच्यावरती? हिने काय टाकली आहे, हिला काय येत नाही, हे नाही ते नाही, हिने कुठल्या तरी वेगळ्या ह्याच्यावरती हे केलंय, प्रिव्ह्यू वगैरे. हा, ते कोण बोलत होतं? मग त्याच्यानंतर मग प्रतीकने परत हातात मी घेऊन फक्त तू व्ह्यू दुसरं- चेंज केलाय. त्याचा जो स्टार्ट करायचा होता तो व्ह्यू तू पण बदलला आता होता. बरोबर आहे तो ना? व्ह्यू मी चेंज केलाय. पण आता बरोबर आहे ना लोकेशन? पण म्हणजे तूच टाकलं होतं ना. मग नाही, तू ऑलरेडी त्या ह्याच्यावरती हे केलेलंस. बंद आहे. फालतू जाऊ दे, त्याला जाऊ दे, रिक्षाला जाऊ दे. गाडीवाला इकडूनच आला आज पण. पण आपली गाडी नाही जाणार ना तिकडे. का नाही जाणार? समोर उभं आहे ना, दिसत नाही का तुला? अरे पण इथून वरती चढवता आली असती ना. कसं चढवणार?
कसं चढवणार म्हणजे गाडी आहे ती, बाईक थोडी आहे. बाईकवाला गेला तर गाडीवाला काय, हा बघ येतोय समोरून, थांबायला नाही बाबा. काही झालं तरी माझ्यावरती बिल फाडतात हा तुम्ही लोक. काय बोलला? रोड व्यवस्थितच वाटतं, फक्त लोकेशन लोकेशन मी व्यवस्थितच टाकलं होतं, कळलं. माझ्यावरती यायचंच नाही आधीच सांगते. मी बरोबर टाकलेलं, कालपासून मी पण ते रिसर्च केलंय त्या लोकेशनचं. किती मिनिटं राहिले प्रतीक? 2. इथे शनैश्वरच दाखवते मला काय. अरे ह्याच्या पुढे मंदिर आहे. आता बोललीस त्याच्या पुढे 1 किलोमीटर वरती. अरे मी तर फायनली गाईज आपण पोहोचलेलो आहो मंदिराच्या इकडे. पण जायचा रस्ता कळत नाहीये कसं जायचं. इथे तर दिसत तर आहे. इथून जायचंय वाटतं आतमध्ये. चलो पोहोचलेलो आहोत आता. उतरा. काहीतरी चालू आहे वाटतं आरती वगैरे. भाई एवढ्या सगळ्यांनी व्लॉग बनवला. तर मंडळी राधाकृष्ण टेम्पल तर कल्याणी येथे हे मंदिर आहे नेवाळी नाक्याच्या इथे. जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला म्हणजे जर तुम्ही कल्याण डोंबिवली किंवा उल्हासनगर बदलापूर म्हणजे तिथून जर येत असाल तर
रूट्स वेगळे वेगळे आहेत. डोंबिवलीवरून मी आली आहे तर मला जवळपास 43 ते 50 मिनिट्स लागलेले आहेत आणि खूप सुंदर मंदिर आहे. मेन जे इस्कॉन टेम्पल आहे त्याचंच थोडंफार प्रतिकृती इथे तुम्हाला बघायला मिळेल. त्याचप्रमाणे खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. ऑफकोर्स मंदिरामध्ये आपण जातो तर त्या वाईब्स असतातच आणि खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं आल्यावरती. तुम्ही जे आता तुम्हाला मी दाखवलं तर त्याच्यावरून तुम्हाला माहिती पडलंच असेल की खूप सुंदर मंदिर आहे आणि त्याच्या आजूबाजूला पण फिरण्यासारखं ॲक्च्युली इथे 1 किलोमीटरवरती शनी मंदिरसुद्धा आहे, जे आम्हाला येताना लागलेलं होतं आणि रस्ता नवीन असल्यामुळे आम्हाला ते कळलं नाही. बट हे खूप सुंदर असं मंदिर आहे. जर तुम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये राहत असाल आणि जवळच म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत असाल तर नक्की या मंदिरामध्ये या, व्हिजिट करा आणि बघा तुम्हाला कशी एनर्जी जाणवते आहे ते. आता एक इथे माझ्या पाठी गोशाळा पण आहे, तर आता आपण गोशाळेमध्ये जाऊया. हे किती मस्त आहे ते. पकड ना. म्हणायला दाखवायला पाहिजे होतं. तर मंडळी, आपण आता गोशाळेमधून निघालेलो आहोत. मस्तपैकी आपण गाईंना खायला दिलं आणि आता आपण तिथून निघत आहोत त्यांना बाय बाय करून. इथे तुम्हाला खायला पण ऑप्शन्स आहेत बऱ्यापैकी. इकडे तुम्हाला स्नॅक्स भेटू शकतात जर तुम्ही लांबून येत असाल तर. इथे म्हणजे स्नॅक्स, कोल्ड्रिंक्स हे सगळं तुम्हाला इथे मिळतं. मिठाई वगैरे पण आहे, लाडू वगैरे पण आहेत. एक रसमलाई दे. हे बघ, हे असं म्हणजे चालू आहे इकडे. रबडी रबडी घे ना. तुला काय पाहिजे? रबडी, एक रबडी दे. थंड वाली एकदम. छान दिसते रे तुझ्याकडे बॅग. एक स्पून दे दो ना. हे अक्का मीला पाडवतोय काय? असं आहे यार. बघू हे काय आहे? रबडी चांगली आहे गरम, प्युअर आहे. घट्ट आहे, जास्त गोड नाही आहे, मस्त आहे. हे घे.
पिणार आहेस? पी डायरेक्ट पी. आपल्या इकडे एक फोटो काढूया चवळ्यांचा. व्हेरी व्हेरी टेस्टी. यल्ला टेस्टी. याला टेस्टी काय इथे आला का? कुठे आहेस? महाराष्ट्रात. महाराष्ट्रात सुद्धा कल्याणमध्ये आणि वागतोय केरळला असल्यासारखं.